जय गणेश गौरीपाडा संघाचे व्हॉलेंटियर्स आपण बाउंड्रीचा ताबा घ्या. शेवटचा सामना आहे, लक्षात घ्या. शेवटचा सामना आपण थोडंसं लांब लांब बसायचं आहे आणि चेंडू जर मैदानाच्या बाहेर गेला तर लगेच मैदानाच्या आतमध्ये घेऊन या. ही मॅच संपल्यानंतर राज उंबरसाडा आपल्याला नक्कीच मेजवानी देणार आहे. राजकडनं तुम्हाला पार्टी असेल मॅच संपल्यानंतर. पंचांचा इशारा देतोय. सामन्याला सुरुवात. 4 षटकाचा हा मॅच पाहतोय. आजच्या दिवसातील ही शेवटची लढत. पहिलाच बॉल तेज तर्रार विकेटच्या अगदी जवळून हा चेंडू निघून गेलेला आहे. पंचाने दर्शवलंय हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल एक्स्ट्रा धावेने इथे सुरुवात झालेली आहे. एक्स्ट्रा धाव आपण पाहतोय. धाव फलकावरती लागली गेले. प्रदीप भोईर आपण पाहतोय. ते पहिलं षटक हातल ते पॉवर प्लेचं. दुसरा चेंडू देखील आपण पाहतोय लेग एसटी सोडून जाणारा चेंडू आहे. पंचांनी पुन्हा एकदा बघितलं आणि लगेच दर्शवलं की हा देखील चेंडू वाईड असेल. बॅक टू बॅक 2 चेंडू हे वाईडच्या स्वरूपात इथे हाताळले गेलेत. एक्स्ट्रा धावेने आपण पाहतोय धावफलकाला इथे सुरुवात झालेली आहे. कुठल्या प्रकारे चेंडू टाकून झालेला नाहीये, मात्र 2 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. हा वेळेस आपण पाहतोय यस प्लॅन मिस. सरळ चेंडू यष्टांवर जाऊन आदळलेला आहे. या कशा प्रकारे फलंदाज इथे बाद झालेला आहे, कारण फटका खेळण्यासाठी गेला होता. थोडासा फसला होता चेंडू आपण पाहतोय. हा फटका खेळत असताना आकाश बघा अगोदर चेंडू जर बघितला तर पायावरती लागला आणि त्यानंतर चेंडू हा यष्टांवरती लागला. जी लेग एसटी आपण जर बघितली त्या लेग एसटीवर चेंडू जाऊन आदळलेला आहे. यावेळेस नशिबाची साथ ही मिळालेली नाहीये, ती म्हणजे आकाशाला. बघा पायावरती चेंडू लागल्यानंतर सरळ चेंडू यष्टांवरती लागला आणि आकाशाला इथे माघारी परतावं लागतंय. पहिला गडी इथे बाद झालेला आहे, तो म्हणजे 2 या धावसंख्येवरती. प्रदीप भोईर आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जातोय. यावेळेस षटबुल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुली आपण पाहतोय. हा फटका ते खेळला गेला. क्षेत्ररक्षक होता मात्र त्याच्याकडे कुठली संधी नाही आहे. चेंडू एका टप्प्याने सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावन करता चौकार. खूप चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक जर बघितला थोडासा दुविधा मनस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. धोरकस मारण्याचा प्रयत्न. अपील होते. अपील अँड नॉट आउट.
नॉट आउटचा इशारा येतोय. आपण पाहतोय की नॉट आउट इथे घोषित केला गेलाय. अपील झाली होती. अपीलमध्ये आपण जर बघितलं तर आत्मविश्वास हा कमी होता, उत्साह जास्त होता. आणि आपण पाहतोय की नॉट आउट इथं घोषित केला गेलाय. पहिल्या षटकामध्ये भरपूर काही आपल्याला पाहायला मिळतंय. थोडस नाट्यमय क्रिकेट. काय विकेट किपरने चेंडू सोडलेला, बॅट्समन देखील सोडला आणि विकेट किपर देखील सोडलेला आहे. पाहूया गोलंदाजीने हा चेंडू कुठे टाकलाय, तर लेग एस्टी सोडून जाणारा चेंडू आहे का, डाऊन द लेग हा चेंडू हाताळलाय. तेच कारण की पंचांनी इथे व्हाईट चेंडू घोषित केलेला आहे. एक्स्ट्रा धावफलकावरती नोंदवली जाईल. आमचे स्कोरर दर्शवत आहेत की धावफलक कुठे जाऊन पोहोचलेला आहे, तर 8 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. चेंडू टाकून झाले त्या षटकातील फक्त आणि फक्त 3. पुन्हा एकदा बाबा उचली घेणारा चेंडू होता. अक्षयने जर बघितलं तर पंचांकडे थोडंसं आशेच्या नजरेने बघितलं, मात्र पंचांनी आपण जर बघितलं तर लिगल डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी इथे दिलेली आहे. अवलेस आपण पाहतोय अपील अँड यस गॉन. फलंदाज बाद होतोय. बॅट्सला कसं एज लागलं होतं आणि विकेट किपरने कुठली चुकी केलेली नाहीये. दुसरा गडी इथे बाद होतोय. अवलेस आपण पाहतोय फक्त हलक्या त्याने चेंडूला खेळून काढलेला आहे. चेंडू येतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. या सिंगल धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 10 या धावसंख्येवरती. 10 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या षटकाचा खेळ इथं पूर्ण झालेला आहे. आपण पाहतो 2 विकेट देखील गमावल्या गेल्यात आणि 10 धावा देखील धावफलकावरती लागल्या गेल्यात. म्हणजे खूप चांगले षटक देखील मानावं लागेल आणि महागडे षटक देखील मानावं लागेल, कारण 10च्या ॲव्हरेजने आपण पाहतोय या पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी असेल. प्रेक्षकांच्या माहितीसाठी, जे प्रेक्षक उशिराने युट्यूब वरती जॉईन झाले त्यांच्या माहितीसाठी, चालू असलेला सामना युक्ती 11 वालायपाडा आणि न्यू स्टार मडवीपाडा असा आपल्याला पाहायला मिळतोय. हा मॅच आजच्या दिवसातील शेवटचा मॅच असेल. या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल. महेश येतोय. महेश घोषे आपण पाहतोय. हे दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क वरती सज्ज झालेला आहे. 10 धावा पहिल्या षटकामध्ये. अवलेस पाहतोय फक्त बॅटला थोडासा स्पर्श झालेला आहे आणि चेंडूला आपण पाहतोय लेग स्लिप मध्ये खेळून काढलं गेलं होतं. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहे. तिसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. तिसरी धाव पूर्ण होईल, कारण नितेश भोईर याला हा चेंडू चांगल्या प्रकारे गॅदर करता आलेला नाहीये, पकडता आलेला नाहीये आणि आपण पाहतोय की 3 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्यात. इथे विकेट जाण्याची शक्यता होती, मात्र अक्षय आपण पाहतोय सेफ झोन मध्ये तोपर्यंत पोहोचला होता, कारण डेंजर एंडला आपण पाहतोय फलंदाज धावत होता तो प्रभाकर.
खूप चांगला फटका पाहायला मिळतो. शतरक्षक आहे आणि त्याच्याकडे कुठली संधी नाही आहे बघा. हेच कारण की अक्षय याने स्ट्राईक त्याच्याकडे घेतलेली आहे. चौकार आलाय आणि या चौकाराशी धाव फलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 17 या धावसंख्येवरती. खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत झालेली आहे अक्षयकडनं. फुलटा चेंडू फायदा उचलता आलेला नाही आहे. खाली क्षेत्र आहे त्या खाली क्षेत्रामध्ये हा चेंडू पडतोय. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळते. मात्र अक्षयला मेजवानी होती एक मोठा फटका खेळण्याची, मात्र त्या संधीचं त्याला सोनं करता आलेलं नाहीये. 19 धावा धावफलकावरती लागले जातात. या षटकातील चेंडू टाकून झाले 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. धावफलक 19 धावा. अकोटाबाजू चेंडू शॉटबॉल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुली झालेला आहे बघा. गोलीच्या वेगाने हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून चाललेला आहे. 4 धावांकरता खूप चांगली फलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळतंय अक्षयकडनं. चौकार आलाय. धावफलक 23 धावसंख्येवरती 23 रन्स 23 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. हा सामना आपण पाहतो या 4 षटकांचा हा सामना आहे. न्यू स्टार मडवीपाडा आणि युक्ती 11 वालाईपाडा असा हा मॅच आपण इथे पाहतोय. मिस टाइम फटका झालेला आहे. डीप मध्ये शतरक्षक आहे त्याचा फायदा इथे उचलला जाईल. 2 धावा या पलून पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. अक्षयाची रनिंग बिटवीन द विकेट जर आपण बघितली ना तर खूप सुंदर आपल्याला पाहायला मिळतंय. 3 धावा पुन्हा एकदा इथे पलून पूर्ण केल्या जात आहेत. या 3 धाव्यांशी धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 26 धावसंख्येवरती 26 धावा. यावेळेस बघा दिवसकूप करण्याचा प्रयत्न फटका बसला. शतरक्षक चेंडूच्या खाली येतोय. यावेळेस झेल पकडला जाईल. प्रभाकर हा फलंदाज इथे बाद झालेला आहे. 2 षटकाचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या म्हणजे 26 धावा. गडी बाद झाले 3. अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. या 2 षटकामध्ये कुठपर्यंत मजल मारेल न्यू स्टार मोडीपाडा संघ, कारण 2 महत्वाचे गडी हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. प्रभाकर हा बाद झालाय. नव्याने फलंदाज विशाल इंगले हा मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. अक्षय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतोय. खूप चांगली फलंदाजी त्यांनी आतापर्यंत केलेली आहे. 2 षटकामध्ये 26 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपण अक्षय धुमाडा याचं जर योगदान जर बघितलं तर 5 चेंडूमध्ये 14 धावा त्याने बनवल्यात. तिसऱ्या षटकात आल्यासाठी रोहित येतोय. रोहित दलवी. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न बघा. अप्पर कट करण्याचा प्रयत्न होता. गळी क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळायचा होता. थोडासा क्रॅम्प येताना दिसतोय गोलंदाजाला.
कमरेमध्ये क्रॅम्प आपण पाहतोय, ज्या प्रकारे याची लवचिकता आपण पाहतोय रोहित याची. त्यावेळेस फॉलो थ्रो मध्ये आपण पाहतोय चेंडू त्याने हाताळला, त्यावेळेस थोडीशी नक्कीच त्याच्या कमरेमध्ये लचक भरली असावी. त्यावेळेस शाडंबुल करण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर झालेला नाहीये, मात्र शतरक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये. फक्त एक सिंगल धाव मिळेल कारण शतरक्षण खूप चांगलं झालेलं आहे. फक्त एक सिंगल धाव, या सिंगल धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 27व्या धावसंख्येवरती. 27 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. पंचांचा इशारा होतोय, हा चेंडू वाईड असेल, वाईड फॉल. एक्स्ट्रा धाव आपण पाहतोय खर्च केली गेली. हा चेंडू देखील आपण पाहतोय ऑफस्टमच्या खूपच बाहेर हाताला गेलाय. पंचांनी दर्शवले की हा चेंडू देखील वाईड असेल. कुठेतरी बिघाड होताना दिसतोय लाईन आणि लेंथ मध्ये रोहित कडनं. ज्या प्रकारे आपण रोहित याचा ऍक्शन पाहतोय, शॉर्ट रनअप आहे, मात्र लाईन जर आपण बघितली तर ऑप्शनच्या थोडीशी बाहेर सातत्याने चेंडू ठेवण्याचा प्रयत्न होतोय. आणि बघा हा सलग चा तिसरा चेंडू इथे वाईड हाताळलेला आहे. बघा ज्या प्रकारे आपण पाहतोय चेंडूची हाताळणी केली जाते ना, बॅट्समनच्या शरीरापासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न होतोय, सातत्याने तोच प्रयत्न होतोय. आणि आपण पाहतोय ऑफस्टमच्या खूपच बाहेरून हा चेंडू निघून जातोय. तेच कारण आहे की सलगचे 3 चेंडू रोहित यांनी वाईड हाताळलेत. पुन्हा एकदा तोच प्रयत्न इथे पाहायला मिळतोय, मात्र यावेळेस यशस्वी झालेला आहे. या चेंडूची हाताळणी सातत्याने करण्याचा तो प्रयत्न करत होता, मात्र यावेळेस आपण पाहतोय अगदी प्रॉपर चेंडू त्याने ते हाताळलेला आहे. चेंडू पडल्यानंतर वळण घेऊन सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. यावेळेस चेंडू थोडासा पुढे ठेवलेला आहे, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. तिकडे शतरक्षक आहे, बॅकअप देतोय, तोपर्यंत 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्या. डायरेक्ट हिट जर झाला असता तर नक्कीच फलंदाज बाद झाला असता, मात्र चेंडू यष्टांवरती लागलेला नाहीये. 2 धावा तिकडे मिळाल्या, 1 धाव अर्थीच्या स्वरूपात मिळाली. या 2 धावा आल्या त्या चेंडूवरती. धावफलक 32च्या धावसंख्येवरती चेंडू टाकून झाले ते 4. यावेळेस बघा खूप चांगला फटका, भरपूर ताकद झोकली या फटक्यामध्ये. चेंडू सरळ निघून गेलाय काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. 6 धावांकरता षटकार. रोहितचा आपण पाहतोय आक्रमण केलेलं आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय ज्या प्रकारे चेंडू हाताला गेला होता, चेंडू थोडस वळण घेणार आपल्याला पाहायला मिळाला. ज्या प्रकारे चेंडूने वळण घेतले त्या प्रकारे आपण पाहतोय बॅट स्पीड देखील आपल्याला पाहायला मिळाली विशाल याची. आणि काय फटका, भरपूर ताकद झोकली होती या फटक्यामध्ये. चेंडू सरळ काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामधून निघून गेला. 6 धावांसाठी. या षटकामध्ये पाहतो आपण 5 चेंडू टाकून झाले. त्या षटकातील शेवटचा चेंडू, वेगवान चेंडू, तेज तर्रार चेंडू आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला, बॅट वरून फिरली गेली. बघा वाईड यॉर्कर, अगदी हा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न यशस्वी राहिलेला आहे रोहित दलवी याचा. 38 धावा, 38 रन्स आपण पाहतोय धाव फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचे 6 चेंडूचा काही बाकी असेल, पाहूया 6 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारेल न्यूस्टार मडवीपाडा. कारण दोन्ही जे खेळाडू आपण पाहतोय बिग हिटर आहेत, मोठे फटके खेळण्यासाठी जाणले जातात हे दोन्ही फलंदाज.
38 38 धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज इथे येईल आपण पाहतोय. तर विजय काठे आपण पाहतोय. फलंदाज गोलंदाज बॉलिंग मार्क वरती लक्षात घ्यायचं आहे. जो फलंदाज बाद झालेला आहे तो पाणी घेऊन जाणार नाही, लक्षात घ्या. आपला जो एक्स्ट्रा खेळाडू असेल किंवा आपला दुसरा प्रतिनिधी असेल तो पाणी घेऊन जाईल, लक्षात घ्या. जो फलंदाज बाद होऊन आलाय तो पाणी घेऊन जाणार नाही, याची दक्षता घ्यायची आहे. आपण पाहतोय पहिला चेंडू हा निर्धावच्या स्वरूपात आलेला आहे. विजय काठे आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती आलेला आहे. जोरकस मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅट अँड बॉल जर बघितलं तर भरपूर गॅप राहिला होता. अक्षय धुमाळ आपण पाहतो स्ट्राईक वरती आहे, ज्याने आतापर्यंत 8 चेंडूमध्ये 15 धावा बनवलेल्या आहेत. धाव फलक पाहतो आपण 38 38 धावा. स्लोवर 1 बघा, गती परिवर्तन इथे केलेलं आहे. खूप चांगली चेंडूची हाताळणी इथे केली जात आहे. स्लोवर 1 यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला आणि शरीरापासून चेंडू थोडासा दूर देखील होता. जे आपण पाहतोय जी व्हाईटची रेषा आहे त्याच्या अगदी जवळून चेंडू सरळ निघून गेलेला आहे. विकेट किपरच्या हातामध्ये खूप चांगली बॉलिंग. धाव फलक पाहतोय आपण 38 धावा 38 रन्स आपण पाहतोय या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. फुलटा चेंडू ऑफ साईडला आपण पाहतो, हा चेंडू ते खेळून काढलेला आहे. फक्त एक सिंगल धाव मिळेल. फक्त सिंगलच धाव घेतली, कारण अक्षय थोडासा पाहतोय माघारी पडला गेलाय. कारण 2 चेंडू त्याने इकडनं जर बघितलं तर निर्धाव खेळून काढले, तेच कारण त्याने स्ट्राईक विशाल याला दिलेली आहे या 3 चेंडूंसाठी. ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू आताला गेला. डीप मध्ये रोहित खूप चांगले क्षेत्ररक्षण करतो. फेकी झालेली आहे स्ट्राईक एंडकडे. तोपर्यंत 2 धावा या पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्या. धाव फलक 2 ने पुढे सरसावला जातोय, तो म्हणजे 41 या धावसंख्येवरती 41 41 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. आपण पाहतोय हा चेंडू कुठे पडलाय तर डाऊन द लेग हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांनी दर्शवलंय की हा चेंडू वाईड असेल, लेग स्टेज सोडून जाणारा चेंडू आहे. या षटकामध्ये आपण पाहतोय चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 4 धावा लागल्या धाव फलकावरती. 42 रन्स. सर्कस मारण्याचा प्रयत्न, बॅटचा एज अँड टेकन. विकेट किपर कुठली चुकी करत नाहीये. फलंदाज बाद होतोय विशाल इंगले. त्याने 6 चेंडूमध्ये 10 धावा बनवल्यात आणि तो बाद झालाय. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. धाव फलकावर धावा जर बघितलं तर 42 धावा. धावसंख्या तर खूप चांगली ही धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते. मात्र या शेवटच्या षटकामध्ये कमालीचं षटक आपण पाहतोय. या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 1 विकेट देखील मिळवलंय. खूप चांगला परफॉर्मन्स. शेवटचा चेंडू बाकी आहे. अजित इंगले न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. ब्लॉकरमध्ये चेंडूला हाताळण्याचा प्रयत्न, धावचीची संधी आणि धावचीच्या स्वरूपात इथे फलंदाज हा बाद झालेला आहे. विजय याने कमालीचं षटक हाताळलं बघा. खूप चांगले षटक. फक्त 4 धावा त्याने खर्च केल्या आणि 1 विकेट देखील मिळवली.
शेवटच्या षटकामध्ये स्लॉगवर हाणामारीचं षटक आणि हाणामारीच्या षटकामध्ये फक्त 4 धावा. शेवटचा चेंडू देखील खूप चांगल्या तऱ्हेने हाताला, अप्रतिम हाताला. 42 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 43 धावांचं टार्गेट इथे ठेवलं गेलंय. 24 चेंडू आणि या विजयासाठी 43 धावा या पूर्ण करायच्या असतील युक्ती 11 वालेपाडा टीमला. 43 धावा करण्यासाठी नक्कीच मेहनत घ्यावी लागेल, कठीण परिश्रम घ्यावे लागतील, कारण न्यू स्टार मळवीपाडा संघाकडे देखील बॉलिंग लाईनअप खूप चांगली आहे. जयदीप असेल, अजय असेल, विशाल असेल, अजित असेल, खूप चांगली बॉलिंग लाईनअप आहे आणि त्यांच्या समोर या 43 धावा काढणं थोडंसं कठीण होऊ शकतं. पाहूया या कशा प्रकारे 43 धावा पूर्ण केल्या जातील. या दुसऱ्या इनिंग मध्ये आपण ऐकणार आहोत आमचे साथ हिस्सा बॉलरच्या जयेश डुकले यांना. तोपर्यंत घेऊया एक छोटासा ब्रेक. धन्यवाद प्रदीप. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करूया आपण. नक्कीच मंचावर पाहुणे आपण पाहतो या मॅचचा आनंद घेत असताना क्वार्टर फायनलचा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. क्वार्टर फायनलच्या मुकाबल्यामध्ये कोणता संघ वर्चस्व मात्र एकमेकांवर गाजवल आणि सुपर 4 मध्ये आपला स्थान पक्का करेल. ज्या प्रमाणात टार्गेट आपण पाहिलं ना तर 42 धावांचा आहे. धावांचं टार्गेट आहे. 42 धावा झाल्यात आणि त्या पूर्ण करायच्या आहेत. युक्ती 11 वालाईपाडा टीमला या सहज आणि सोप्या जाणार नाही, कारण की ज्या प्रमाण आपण पाहिलंय की नुसतं मडवीपाडा टीम आपला पूर्ण 100% पणाला लावतील, 100% देण्याचा प्रयत्न करतील. त्यांना माहिती आहे की या सिच्युएशन मध्ये आपल्याला आजच्या दिवसभराची मेहनत आहे ना, त्या मेहनतीचं फळ मिळवायचं आहे. तर मग जितकी मेहनत केली आपण दिवसभरामध्ये त्यापेक्षा आणखीन चांगली मेहनत करूया आणि चांगली मेहनत केली तर मग फळ हे नेहमीच गोड मिळेल तुम्हाला. युक्ती 11 वालेपाड्यात चला फलंदाज पाठवा. फलंदाज नक्कीच मैदानाच्या आतमध्ये एंटर करा ही रिक्वेस्ट करेन तुम्हाला. गेम प्लॅनिंग पाहतोय आपण. जवळजवळ 4-5 खेळाडू मिळून आता प्लॅनिंग बनवली जाते. प्रदीप आणि रोहित ही जोडी ही मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळेल. या जोडीवर भरपूर भरोसा आहे या संघाचा, परंतु भरोसा जिंकला जाईल का, मॅच जिंकली जाईल का? आपण पाहिलं तर टाळ्यांच्या गजरात मात्र या जोडीचं स्वागत केलंय, परंतु नक्कीच ही जोडी खेळ मात्र A1 जोडी म्हणून करताना पाहायला मिळेल का? ही जोडी जमेल का मैदानाच्या आतमध्ये? कारण की ते जर जोडी जमली तर मग खेळ तितका चांगला जमेल, मॅच मात्र नक्कीच जिंकण्याची संधी प्राप्त होईल. परंतु जिथेच आपण पाहिलं की इतकाही सोपं जाणार नाहीये. नुस्तार मडवीपाडा टीम भरपूर काही नक्कीच शिकल्या गेल्या, त्यांच्या माध्यमातून भरपूर काही मिस्टेक झाल्यात, परंतु आपण पाहिलं की त्या चुकांनंतर आपण पाहिलं की त्याने सुद्धा तितके चांगले केलेत आणि त्याचमुळे आपण पाहिलं की या स्पर्धेच्या क्वार्टर फायनल मध्ये पर्यंत त्यांचं स्थान आहे. कारण की बलाढ्य टीम जीवदानी गिरीजला त्यानं पराभूत केलंय, त्यांना तुम्ही कमी आखू लेखच शकत नाही. स्ट्राईक एंडकडे प्रदीप, नॉट स्ट्राईक एंडकडे आपण पाहिला तर मग असतील रोहित. बॉलिंग सोपवली आहे, बॉलिंग ट्रॅकवर जयदीप कोठारी मॅग्निफिसंट बॉलर आहे.
धावा खर्च करतोय सुरुवातीला, परंतु त्यानंतर मग अशा पद्धतीने काय करायचंय कार्य त्यांना माहिती आहे, अवगत आहे. स्पेल खूप महत्वाचा राहणार आहे. दोन्ही संघांना या मॅच साठी मनपूर्वक शुभेच्छा देईन आणि नक्कीच मॅचला सुरुवात होतीये. पहिला बॉल स्ट्राइक कडे प्रदीप. एमेझॉन पहिला बॉल पहिला आपण तर स्टंपच्या बाहेर फेकलाय. व्हाईट ना आपण पाहिली आहे, सुरुवात करून दिली आहे. फलकाची सुरुवात झाली एक्स्ट्रा या आकड्यानं 1-0 मात्र स्टार्ट ऑफ द फाउंडेशन. क्लॅश ऑफ द टायटल क्वार्टर फायनलचा मुकाबला जय गणेश ट्रॉफी 2025. नक्कीच सुपर 4 मध्ये स्थान करायचं आहे. चांगला A1 खेळ करायचा आहे इथे. दरम्यान हा चेंडू गुड कमबॅक. पहा की जी ताकद आहे गुडलँड स्पॉट नक्कीच, आणि तिथून आडवा बाट यूज केली होती, परंतु त्या आडव्या बाटचा जेव्हा वापर करतो ना तर चेंडूवर नक्कीच शेवटपर्यंत नजर असायला हवी. नजर ठेवली होती, परंतु ताकद प्रदान करण्याच्या प्रयत्नामध्ये ते टायमिंग जुळलं नाही आणि डॉट. पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळते. सलगचा दुसरा डॉट चेंडू, आणि त्याप्रमाणे मी उल्लेख केला होता की चुका होतात त्यानंतर त्या चुका सुधारल्या सुद्धा जातात. पहिला बॉल वाईट फेकला, त्यानंतर आपण पाहिलं कमबॅक केलं. जयदीपने सुरेख 2 डॉट चेंडू फेकलेत. नॉस्टॅकेनने सगळ्या घडामोडी घडताना पाहिल्या. रोहित ना पुढे सरसावले, आपल्या साथीला बोलवला, 2 शब्दामध्ये नक्कीच सल्ला दिला. त्या सल्ल्याचा फायदा आता किती होईल पाहूया. तिसऱ्या बॉलवर परंतु तो सल्ला मात्र या वेळेला कामाला नक्कीच आला नाही, कारण की कामाला गोलंदाज आलाय, कारण की त्याने थोडीशी आपण पाहिली दिलगिरी दर्शवली आणि वाईट चेंडू फेकलाय. वाईट चेंडून आपण पाहिलं तर टीमच्या टोटल मध्ये भर पडली. एक्स्ट्रा टीमची टोटल 2 या आकड्यावर पोहोचली गेली. संत सावध सुरुवात करण्याचा प्रयत्न असेल, परंतु लक्ष आहे 43 हे गाठायचं सुद्धा आहे. अपील केली या वेळेला आपण पाहतोय, परंतु नक्कीच पंचा लेग बायचा इशारा दर्शवत असताना एक उत्तम दर्जाचा चेंडू आपण पाहतोय. रिलीज केला गेला होता, फेकला गेला होता. अगदी आपण पाहिलं की प्लम पकडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथे एकदा मिळाली लेग बायच्या स्वरूपात, एक्स्ट्राच्या स्वरूपात रोहित दळवी स्ट्राइक एंडकडे आता पाहायला मिळतील. आणि रोहित मात्र कसा खेळ साकारतील आपल्या टीमसाठी. फुलटॉस या वेळेला नाही भय नाही भीती. छत्रपतीचा छावा रोहितच्या बॅट मधून आपण पाहतोय. येत आहेत 6 धावा. मॅक्झमाइज केला पहिला बॉल फेस करत असताना, कारण की पहिल्या 3 चेंडूवर थोडं दडपण आलं होतं. षटकार आलाय, पण त्या षटकाराने रोहितला नक्कीच आत्मविश्वास ऊर्जा संचार झालाय, कॉन्फिडन्स मिळालाय. परंतु कॉन्फिडन्स डगवाला असेल नक्कीच गोलंदाजाचा. तुम्ही होतील का गोलंदाज? पुढचा बॉल पाहूया आपण. यावेळेला पाहावं लागेल, पंच नक्कीच स्थिर आहेत. त्याप्रमाणे आपण पाहिले तर पंच कोणत्या प्रकारची आपण पाहिजे प्रतिक्रिया देत नाहीये. याचाच अर्थ की हा एक चांगल्या स्वरूपाचा बॉल आहे, डॉट आहे, आणि डॉट न चेंडूची आपण पाहिलं तर हाताळणी झाली आहे. 5-9 धावा फलकावर. पुन्हा एकदा फुलटॉस, आणि तो फुलटॉस पुन्हा एकदा आपण पाहिला डीप लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. 2 खराब चेंडूची हाताळणी आहे आणि फायदा मोठा मिळाला इथे. 2 षटकार या ओव्हर मध्ये आली आहे. पहिल्या 3 बॉलवर वर्चस्व आपण पाहिलं तर गोलंदाजाचं, परंतु शेवटच्या 3 बॉलवर वर्चस्व रोहितचं, आणि त्यामुळे फायदा मोठा झालाय टीमला. टीमची टोटल पोहोचली गेली पाहता पाहता 15 या आकड्यावर. पंधरा धावा आल्यात, म्हणजे 18 चेंडू असतील आणि 28 धावा. विकेट मिळवावे लागतील. ब्रेक थ्रू मात्र मिळवून देण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण की या वेळेला विकेट टेकर गोलंदाजाची गरज आहे. कारण की पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहू शकतो बिंदास्त खेळी, ताबडतोब फटकेबाजी रोहित दळवीने केलाय. प्रदीपचा उल्लेख करायचा झाला तर नक्कीच थोडा स्ट्रगल करत असताना पाहायला मिळाला, परंतु दुसऱ्या षटकामध्ये अजयने नक्कीच ज्या पहिल्या षटकामध्ये घडलेल्या गोष्टी आहेत त्या पाहिल्यात, परंतु त्या गोष्टींना मागे सोडण्याचं कार्य करावं लागेल. या दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, विकेट टेकर गोलंदाजी करावी लागेल, तर आपल्या टीमला इथे कमबॅक
करून दिलं जाऊ शकते. 18-28 मॅचचं समीकरण. इथे बॅट मध्ये चेंडू येत नाहीये. प्रदीप स्ट्रगल करतोय आज. आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे आतला नक्कीच बॅटच्या आतल्या भागावर चेंडू लागला होता, म्हणजे तिथे आपण पाहू शकतो की मिडल करण्यामध्ये का सक्सेस झालेला नाहीये. म्हणजे ही संधी आहे पहा विस्तार मडीपाडा टीम कडे, नक्कीच ही संधी साधायला हवी. कारण की जर एखादा खेळाडू फॉर्म मध्ये नाहीये तर तुम्ही त्याला डॉमिनेट करू शकताय, त्याला डॉट चेंडू फेकू शकताय. डॉट चेंडू फेकला तर मग दुसऱ्या बाजूने आस्किंग रन रेट वाढेल, प्रेशर वाढेल आणि तुम्हाला मग संधी मिळेल विकेट मिळवण्याची. आतली कडा होती फाईला पण, तर फाईन लेगला खेळाडू आहे 38 सर्कल मध्ये स्टॉप केला जाते. रोहित आता स्ट्राईक एंडकडे. रोहितने सुरेख फलंदाजी केली, 2 षटकार त्यांच्या बॅट मधून आपण पाहिले. टीमची टोटल 16च्या घरामध्ये पोहोचले. पाहिले आपण तर येणारे चेंडू असतील 16 आणि 16 चेंडू मध्ये 27 धावा या जिंकण्यासाठी हव्या आहेत. या मॅचला नक्कीच जिंकण्याचा प्रयत्न पुरेपूर केला जातो दोन्ही संघांच्या माध्यमातून. दोन्ही संघांचे प्रयत्न हे 100% मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉल आपण पाहतोय मनगटी फटका खेळला जातोय. फिल्डर आहे तिथे, एक धाव मिळाली आहे. मी स्पीड झाली थोडी, त्याचा मोबदला मात्र भोगावा लागेल कारण की 1 ला 2 मध्ये कन्वर्ट केलं. तुमच्या टोटल मध्ये भर पडली जाते. रोहित या खेळाडूला शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण की जर इथे रोहितने नक्कीच आपण पाहिला तर आतापर्यंत जी खेळी केली आणि आणखीन काही वेळ मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर मग मॅच इथे फिनिश केली जाऊ शकते आणि मग स्टार मडीपाडा टीम इथे बॅकफुटला पूर्णपणे जात असताना पाहायला मिळू शकते. चांगला चेंडू आपण पाहिला. नक्कीच या वेळेला मोठा फटका, ताकदवर जास्त फोकस केलं होतं, परंतु की बॅटच्या येणारे थाय पॅडला चेंडू लागून गोलंदाजच्या दिशेने नक्कीच दिशा बदलत असताना टीमची टोटल आपण पाहिली आहे 18 आहेत. 15 चेंडू आणि 25 धावा. हा मॅच आहे, असं नाहीये की मॅच फिनिश झाले. विकेट शोधावे लागतील निस्तार मडीपाडा टीमला. ते विकेट नक्कीच चेंडू टाकून झाले 4. ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं मिस टायमिंग कॅच होऊ शकते. या वेळेला खराब कॉलिंग, कदाचित एका खेळाडूला कॉलिंग देणं गरजेची बाब होतीये आणि नक्कीच आपण पाहू शकतोय हा षटकार येताना पाहायला मिळतोय. नशिबाची साथ या मॅच मध्ये तुम्ही नक्कीच देऊ शकत नाहीये कारण की जीवनदान दिलंय आणि ते जीवनदान म्हणजेच तुम्ही स्वतःच्या पायावर स्वतःच्या हाताने मारून घेतलेली कुऱ्हाडी पाहायला मिळते. सिक्सर आलाय. सिक्सरनं आपण पाहिले तर मग स्थिती झाली आता 13 बॉल आणि 19. षटकाराने किती नक्कीच अंतर मात्र कमी झालं. तब्बल 7 धाव्यांचं जिथे विकेट मिळायला हवा होता तिथे धावा कमी झाल्या. यावेळेस आपण पाहतोय नक्कीच डाऊन दी लेग चेंडू आहे का नाही. पंच नक्कीच स्थिर आहेत आणि पंचांनी मात्र आपण पाहिलं की बॅटिंग करणाऱ्या टीम कडून रिव्ह्यूची डिमांड केली आहे व्हाईट बॉल साठी. तर नक्कीच इथे आपण पाहतोय जो रिव्ह्यूची डिमांड केली होती तर फेअर डिलिव्हरी आहे कारण की बेल्सच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झाला हे चित्र इथून दिसून आलं आणि आता मग बॅटिंग करणाऱ्या टीमने इथे रिव्ह्यू होता तो गमावलेला आहे. मग तुम्हाला आता इथे रिव्ह्यू मिळणार नाही. टीमची टोटल आहे 24. 25 आहे नक्कीच आता ऍड केली गेली आहे. आता पाहिला पण तर 12 चेंडू आणि 18 धावा. चर्चा हा होताना पाहायला मिळते. नक्कीच आपण पाहू शकतो की ज्या वेळेला बरोबरीचा उल्लेख करायचा झाला तर मग 26 धावा नक्कीच नुसत्या टीमच्या होत्या. 3 विकेट गमावले होते परंतु 25 धावा आहेत आणि सगळ्यात मोठी गोष्ट की विकेट कोणतीही गमावली नाही आहे.
तिथे विकेट नाही आहे ना, जिथे विकेटचा आकडा 0 आहे तिथे नक्कीच अकाउंट खोलावं लागेल विकेटचा. कारण की संधी दिली होती फलंदाजाने, पण ती संधी साधता आली नाहीये आणि तिथे धावा खर्च केल्या. मॅच अजून सुद्धा आपण पाहिले की इथून रंगतदार स्थितीमध्ये येऊ शकते. न्यूस्टार मडवीपाडा टीम फाईट करत असताना पाहायला मिळेल. सिच्युएशनला तर नक्कीच हँडल करण्याचा प्रयत्न. अजितच्या हातामध्ये षटक सोपवलं गेलंय. स्ट्राईक एंड कडे आपण पाहिले फलंदाज असतील रोहित दळवी, ज्याने आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 षटकार ठोकलेत आपल्या बॅट मधनं आणि चांगल्या टच मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु या वेळेला तो फॉर्म बिघडवण्याचा प्रयत्न पुरेपूर करावा लागेल अजित इंगळे यांना. मॅच जिंकायचे नक्कीच एकच ऑप्शन आहे विकेट. त्याप्रमाणे म्हटलं जाते ना कि जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं बनता. जब तक ना पड़ जाए चोट पत्थर पर तब तक पत्थर भी तो मूर्त नहीं बनता. आणि यावेळेला आपण पाहिलं तर मेहनत हा एकमेव मात्र नक्कीच पर्याय आहे सफलता मिळवण्याचा. लॉर्डफुल टॉस, चेंडूला ड्राईव्ह केलाय अक्षय आहेत. चांगली फिल्डिंग झालंय. थ्रो मात्र नक्कीच चांगला येताना पाहायला मिळतोय. नक्कीच आपण पाहू शकतोय की धाव मात्र एकच मिळेल, कारण की विचार होता दुसरा धावेचा मनामध्ये आणला होता परंतु बदलावा लागला, कारण की धोका असू शकतोय तिथे. प्रदीप स्ट्राईक एंड कडे, अजित इंगळे दुसरा बॉल घेऊन सज्ज होतील स्ट्राईक एंड कडे प्रदीप भोईर साठी. सुरेख डिलिव्हरीच होती परंतु तितकीच कमालीची फिल्डिंग होताना पाहायला मिळते आणि हे गोलंदाजाला नक्कीच आपण पाहिलं तर आधार देणारे कार्य आहे फिल्डिंग मध्ये नक्कीच त्या क्षेत्ररक्षकाचं. कारण की या वेळेला जर चेंडू निघाला असता तर मग थोडासा गोलंदाजा आत्मविश्वास डगावला असता आणि नक्कीच थोडंसं आपण पाहिलं तर प्रेशर मात्र गोलंदाजावर वाढला असता. परंतु इथे आपण पाहिलं तर चांगलं फिल्डिंग पाहायला मिळते. फटका चांगला बॅटच्या रडार मध्ये आणि इथे आपण पाहिलं तर मग चेंडू लॉंग सीमारेखा पार पाहायला मिळतोय. षटकार रोहितच्या बॅट मधून पाहतोय, 4था षटकार येतोय आणि मात्र आपण पाहिलं तर मग स्कोर कडे आपण लक्ष टाकली आहे तर येणारी 9 चेंडू असतील आणि 10 धावांची गरज. 9 चेंडू 10 धावा हव्या आहेत आता सामना जिंकण्यासाठी. न्यूस्टार मडवीपाडा टीम ज्या प्रकारचं क्रिकेट खेळला गेलाय आणखीन इथून लढाई लढावी लागेल. डॉट चेंडू मिळवावे लागतील. विकेट मिळवण्यामध्ये सफलता मिळेल का अजित? चांगल्या गोलंदाजाला आता मात्र मार पडत असताना पाहायला मिळाला आहे. इथे सुरेख सुरेख ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी केली आहे पण इथे एकच धाव मिळेल. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. पार्टनरशिप भरपूर मोठी आणि धोकादायक इथे होताना पाहायला मिळते. तुमची टोटल मध्ये भर पडली जाते. चेंडू असतील 8 धाव्यांची गरज आहे. 9 8 9 हे समीकरण सोपं आहे परंतु तितकं सोपं नाही आहे जितकं आपण समजतोय. डॉट चेंडू या वेळेला आपण पाहतोय मॅच में ट्विस्ट है, कहानी में ट्विस्ट है. ये डॉट गेंद है ना, ये बहुत सारा काम बिगाड़ने का काम करने वाली है क्योंकि गेंदबाज अगर यहाँ पे बिंदी गेंदे फेंकते विकेट चटकाने में अगर यहाँ पे कामयाब होगी तो फिर इस एक डॉट गेंद का अगर प्रेशर आप देखेंगे ना तो बढ़ेगा, ज्यादा बढ़ेगा और ये प्रयास अब करना होगा गेंदबाज को. अजित यावेळेला हवेत मिस टायमिंग. अक्षय आता विकेट मिळवतात आणि मी तेच उल्लेख केला जी चर्चा केली. डॉट बॉल न मात्र आपण पाहू शकतो की प्रेशर वाढेल, कदाचित विकेट मिळेल आणि विकेट मिळाली सुद्धा आहे. आता या विकेटच्या सहाय्याने आपण पाहतो की कदाचित या मॅच मध्ये कमबॅक होईल का. मॅच जिंकण्यासाठी आपण पाहिलं ना तर 6 चेंडू आणि 9 धावेंची गरज आहे. मी आधीच उल्लेख केला मॅच संपलेला नाहीये कारण की जितकं सोपं समीकरण दिसतंय तितकं सोपं होणार नाहीये. कारण की न्यूस्टार मडवीपाडा टीम आहे, जिद्दी टीम, जिद्दी खेळाडू आहेत आणि जिद्दीने मात्र या 9 धाव्यांची सुद्धा बरोबरीची फाईट मात्र देत असताना पाहायला मिळते. थकवा जाणवतोय नक्कीच रोहितला, कदाचित त्याचा फायदा मिळू शकतोय मडवीपाडा टीमला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत अक्षय काटे, परंतु या वेळेला अक्षय काय करतील ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय तर ते नॉन स्ट्रायक कडे असतील कारण की शेवटच्या बॉलवर विकेट डाऊन झाले त्यामुळे नॉन स्ट्रायक कडे त्यांना उभं राहावं लागणार आहे. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय सकाळच्या 17 पासून नक्कीच
रोहित दळवी याचा जर उल्लेख करायचा झाला तर थोडासा परफॉर्मन्स त्याने खराब केला होता नक्कीच जेव्हा आउटफील्ड मध्ये, परंतु बॅटिंग मध्ये लाजवाब कार्य केलंय आणि या शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांना नक्कीच चांगलं अधिक कार्य करायचं आहे. परंतु इथे आपण पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवर विशाल इंगळेच्या हातामध्ये षटक सोपवलंय. नक्कीच 6 चेंडू आणि 9 धावा. याप्रमाणे म्हटलं जातंय ना की नक्कीच कर्मभूमीच्या जगात श्रम हे प्रत्येकाला करावेच लागतात. देव तर हातामध्ये फक्त रेषा देतो, परंतु मेहनतीने त्यामध्ये रंग हे आपल्याला भरावे लागतात आणि मेहनतीचे रंग भरावे लागतील. नक्कीच आपण पाहिलंय मेहनतीची रांगोळी मात्र इतके सजवावी लागेल मॅच जिंकायची असेल तर मात्र त्यावेळेला दोन्ही संघांना. टायमिंग शॉट, ओ माय गॉड, या वेळेला आपण पाहू शकतोय ही परिस्थिती. नक्कीच आपण पाहिलं अक्षयच्या हातातून जेल ड्रॉप. ही कॅच महत्वाची होती, विकेट महत्वाची होती, कारण की विकेट मिळाली असती तर डॉट बॉल आला असता, प्रेशर वाढला असतं, अक्षय सारखा खेळाडू नॉन स्ट्राईक एंड कडे राहिला असता, नवीन खेळाडू स्ट्राईक एंड कडे राहिला असता, पण असता जडतरला थारा नाहीये प्रत्यक्षात कॅच ड्रॉप. बॉल आपण पाहावं लागेल. व्हाईट मिळेल एक्स्ट्रा टीमच्या टोटल मध्ये भर पडते. 5 चेंडू असतील आणि 7 धावा इथून हव्या असतील. 1 बाउन्सची चेतावणी दिली जाते. 1 फॉर द बाउन्सर 0-1. नक्कीच विशाल यांना 5-7 डॉट चेंडू नक्कीच शोधावे लागतील, विकेट शोधावे लागतील. विशाल ते कार्य करतील का? टायमिंग हवेत, कॅच ड्रॉप झालीये. चुका चुका आणि चुका, चुकणार तर मुकणार. आणि चित्र आपण पाहिलंय, कदाचित 2 कॅच पकडले असते तर 2 डॉट बॉल आले असते, 2 रन्स वाचले असते आणि हे चित्र पाहायला मिळतंय. परंतु ज्याप्रमाणे आपण पाहिले की 4 चेंडू आणि 6 धावा मॅच जिंकण्यासाठी हव्या आहेत. रोहितला दिलेले जीवनदान, अक्षयला दिलेले जीवनदान, न्यू स्टार मडीपाडा टीम मात्र इथे भरपूर मिसफील्ड करत असताना पाहायला मिळत आहे. या निर्णायक मॅच मध्ये रोहित कडे स्ट्राईक आहे. विशाल कमबॅक करतील का? साथ मिळत नाही फिल्डरांची. यावेळेला पुन्हा एकदा, यावेळेला मात्र विकेट. अगदी निर्णायक मुवमेंट वर मात्र आपण पहिली विकेट मिळवली आहे. कारण की आता पाहिलं आपण तर 3 बॉल असतील आणि या 3 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 6 धावेंची गरज आहे. तीन चेंडू 6 धावा. रोमहर्षक मुकाबला पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे क्रिकेट खेळला गेलाय, विशाल इंग्लंडचं कौतुक करावं तितकं, कारण की 2 कॅचेस सुटल्या परंतु जिद्दीने मात्र आपण पाहू शकतोय गोलंदाजी करतोय आणि नक्कीच योद्ध्यासारखा लढत असताना पाहायला मिळतोय. आणि योद्धाने मी काय म्हणतोय माहिती आहे का, की नक्कीच संकट किती येऊ दे, मी इथे ठाम आहे. हारजीत तर नंतरची गोष्ट राहिली आहे, परंतु त्या संकटांशी लढणं हेच माझं पहिलं आणि मोठं काम आहे. लढत असताना गोलंदाज, लढत असताना फलंदाज, परंतु नक्कीच या युद्धामध्ये नक्कीच विजय आणि नक्कीच एकाला पराजय जरूर मिळणार आहे. 3 चेंडू 6 आणि बॅटर दाखल झालेत महेश. हा फटका मिस टायमिंग आहे, गॅप मध्ये पडेल. एक धाव मिळेल, दुसऱ्याचा प्रयत्न होऊ शकतोय, धोका असू शकतोय, परंतु नकार दिलाय. इथे पाहिले आपण धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का नाही. अक्षय स्ट्राईक स्वतःकडे ठेवतात. आता पाहिला पण तर चेंडू शिल्लक असतील 2 आणि या 2 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी गरज असेल 5 धावेंची. जसं म्हटलं जाते ना कि जिंदगी जीने का मजा तब आता है जब जीवन में इश्क हो, और खेल खेलने का मजा तब आता है जब हारने का बड़ा वाला रिस्क हो. रिस्क कितना बड़ा है देखो, यहाँ पे एक ट्रॉफी वाला रिस्क है. फटका हवेत आहे, फिल्डर झेल सोडलाय. पुन्हा एकदा तीच चुकी पुनरावृत्ती होताना पाहायला मिळत आहे. 2 धावा मिळाल्यात आणि इथूनच आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे न्यू स्टार मडीपाडा टीमला झालंय काय, कदाचित आज आपण पाहू शकतो नजर लागली की काय. आपण पाहिली तर एका बॉल मध्ये 3 धाव्यांची गरज आहे आणि मॅच मात्र आपण पाहिला तर ज्याप्रमाणे नक्कीच रोमांचक स्थितीमध्ये आलाय. जसं म्हटलं जातंय ना संघर्ष ना तब लिख तो क्या मजा है जीने में, बड़े बड़े तूफान थम जाते जब लग जाए आग सीने में. 1 चेंडू 3. वाईड बॉल, वाईड आहे, मॅच टाईट आहे. एका बॉल मध्ये 2 धावेंची आता गरज असेल. इथे पाहतोय आपण बॅटिंग करणारी टीम जिंकेल की फिल्डिंग करणारी टीम जिंकेल. ज्याप्रमाणे आपण पाहिलंय हा मॅच रंगला गेलाय.
फिक्र क्यों करते हो, फिक्र से क्या होता है, रख भरोसा अपने आप पर और दिखा दे जमाने को फिर क्या होता है। हलक्या हातानं ओ या वेळेला रोमहर्षक मॅच मध्ये विजय निर्माण केलाय आणि सामना जिंकलाय तो म्हणजे न्यू स्टार मणिपाला टीमनं। रोमहर्षक मुकाबल्यामध्ये मोठा विजय आणि नक्कीच आपण पाहू शकतोय हा नक्कीच स्पेशल विजय असेल, कारण की ज्याप्रमाणे एका बॉल मध्ये 2 धावेची गरज असताना अक्षय एक चांगला बॅटर होता स्ट्राइक एंड कडे, परंतु त्याने केलेली मोठी चूक आहे। हलक्या हाताने चेंडूला नक्कीच खेळण्याचा प्रयत्न आणि मात्र आपण पाहिलं तिथे जिथे साथ मिळाली नाही, परंतु साथ अजितने अंतिमच्या क्षणाला मात्र नक्कीच दिले। ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय ना जे झालं गेलं ते गंगेला मिळालं, परंतु शेवटच्या बॉलवर एक सूर्य कॅच पकडला आणि मॅच जिंकला गेला। सुपर 4 मध्ये आपण पाहिलं तर न्यू स्टार मणिपाला टीम इथे दाखल झाली आहे आणि आधीच उल्लेख केला होता की 9 धावा तितक्या सोप्याही नाहीयेत जितके दिसतायत आणि या रोमहर्षक मुकाबल्यामध्ये मोठा विजय संपादन करून सुपर 4 मध्ये न्यू स्टार मणिपाला टीम प्रवेश मिळवते। कॉंग्रॅच्युलेशन्स अँड बॅड लक।